जय हिंद दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन चॅनलवरती. आता नवीनच अपडेट आलेला आहे UGCकडून. UGC जे आपलं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असतं त्यानं आता 2024साठी जे नवीन पात्रतेचा जे अवलंब केलेला आहे हे आज मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे. तर आता लगेच आपण जास्त वेळ न घेता ते पुढं आपण त्यावर बघणारच आहे त्याची माहिती पूर्णतः. कारण कसं आहे, आपल्याला आपला हा चॅनल नवीन आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या माहिती आपण टाकत असतो. त्याच्यामध्ये ही माहिती ही परिपूर्ण माहिती असणार आहे. आणि प्रत्येक आपला विद्यार्थी हा, कारण नेट सेट करणारे त्या भरपूर महाराष्ट्रात लोकसंख्या आहे. आपलं पोरं कसं आहे, बघू काय अपडेट आलं आहे माहिती नसतं पोरांना. वर्ग कसं पुढं गेलं पाहिजे, पटापटा आपल्याला त्याचं कल्याण झालं पाहिजे हे आपल्या डोक्यात आहे. त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर जास्त वेळ मी तो तर बघा मित्रांनो, हे आहे आपलं विश्वविद्यालय अनुदान आयोग, म्हणजेच काय तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. बरं, हे कशा बाबतीत असतं तर ते आपलं जे उच्च शिक्षण आहे त्याच्यावर कंट्रोल करणार देशातले जेवढ्या बी युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यावर कंट्रोल कोण करतं तर हे ग्रँड कमिशन करतं. आता त्याचे जे धोरणं आहेत, धोरणं ठरवण्यासाठी यांची कमिटी असते. आता कमिटीचे जो मेन आहेत ते प्रत्येक वर्षी वेगवेगळं त्यांना चेंजेस करायचा असतो. त्यानुसार इथं ते बदल करत असतात. कारण इकडे बघा, आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार आता जे चेंजेस जे होत आहेत ना ते या पॉलिसीनुसार होत आहेत. मला हे सांगायचं तुमच्या पोरांनो, लक्ष द्या तुम्ही. कारण पोरं काय करते, ती भरती ती फॉर्म टाकते ती आणि कुठला आपण त्याचा अभ्यास करत नाही किंवा त्याचं बेसिक बघत नाही, डायरेक्ट मग बोलतो की सरांनी कुठली माहिती नाही सांगितली, आता काय करायचं. तर मित्र नीट लक्ष द्या याच्यामध्ये. आता हे जे चेअरमन साहेब आहेत प्रोफेसर जगदीश कुमार, हे प्रोफेसर सर जगदीश कुमार आहेत. यांचं कार्य मित्रांनो हे आहेत चेअरमन UGCचे. यांनी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी अनाऊन्समेंट केलेली आहे की जे आपलं जे म्हणजे काय त्याला बोलतात, आपला जो हे आहे क्रायटेरिया आहे तो यांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यानुसार आता आपल्याला ना हे सर्व माहिती बघायची. आता मित्रांनो गडबड करू नका, कारण व्हिडिओ थोडा लांबू शकतो, पण तुमच्या फायद्याचं मला घ्यायचं. कारण असं परत म्हणा नको की सर तुम्ही थोडकीच माहिती देताय बाबा. पोरं हुशार, मध्येच विचारणार दुसरा प्रश्न, काय झालंय काय नाही, त्यांना व्यवस्थित मला सांगावं लागतं. त्यामुळे मित्र हो, आता लक्षात घ्या, हे जे प्रोफेसर आहेत ते खूप हुशार आणि एक तज्ज्ञ माणूस चेअरमनपदी आपल्याला दिलेला आहे UGCचा. याच्यावर आपण जास्त माहिती घेऊयाच पुढं. पण ते आता आपला आजचा जो विषय आहे की UGC नेट 2024ची पात्रता. आता काय होतं मित्रांनो, पहिलं कसं होतं की ज्या म्हणजे अगोदर 3 वर्षाची डिग्री असायची, FY SY TY, नंतर जे ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायचं त्यानंतर तुम्हाला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला नेट देता येत होती. त्याच्यामध्ये थोडा बदल करला आहे याविषयी, ते आपण पुढं माहिती बघूयाच. आणि त्याच्याविषयी अनुषंगाने जे आपण जे व्हिडिओ बनवतोय ते पात्रता विषय आहे, तर आपण आता नक्कीच ते बघू. आता मित्रांनो व्हिडिओ कसलाही स्किप न करता सगळं महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. लक्षात घ्या, इथं तुम्ही अगोदर ना मी सांगतो त्या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतर तुम्हाला ज्या गोष्टीची आपल्याला ज्या आवडल्या आहेत त्या परफेक्ट ध्यानात ठेवा. आता पहिलं कास्टवाईज कसं होतं की 52% पडले किंवा XYZ प्रत्येक कॅटेगरीनुसार तो पात्र ठरत होता. पण आता नवीन जो बदल आहे, पहिल्या स्टार्टला लक्षात द्यावा, इथं दिलेला आहे 75%, 75% गुणांसह 4 वर्षाची पदवी पात्रतेची पहिलीच अट आहे. ध्यानात घ्यायचं पोरांनी. पोरं परत म्हणतात सर काय सांगितलं नाही तुम्ही, हे काय नाही, ते चालणार नाही. अगोदरच लक्षात ठेवा हे. आता बघा महत्त्वाचं मित्रांनो, PhD म्हणजे ज्याला आपण पेटची एक्झाम म्हणतो, ही नेट एक्झाम देण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यकता नाही म्हणलंय. लक्षात घ्या, नाही म्हणले, नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनची आवश्यकता नाही. फक्त काय झालं पाहिजे, तो 75% गुणांसह किंवा त्याला समकक्ष गुण असलं पाहिजे. तर आता ते कशासाठी पात्र होणार आहे तर नेट आणि PhDसाठी
तो पात्र असणार आहे. असं जे आपले जे अनुदान आयोगाचे अध्यक्ष आहेत जगदीश कुमार, तुम्हाला आता मी सांगितलं होतं, त्यांनी हे आपला प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. अगोदर कसं होतं, PhD पदव्युत्तर पदवी 55 गुणासह उत्तीर्ण आवश्यक होतं. 55 गुणासह. PhDची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे, झाली आहे सुरू. ती 10 मे पर्यंत राहणार आहे मित्रांनो. सेट नेटवाले किंवा जे आपले पेज धारक बांधव असतील त्यांनी लक्षात घ्या, 10 मे ही लास्ट तारीख आहे. परत म्हणू नका तारीख संपली सरांनी सांगितले नाही. अगात लक्ष द्या, पटकन ते भरून टाका. आता इकडे बघा, यंदाच्या वर्षी 16 जून परीक्षा ऑनलाईन ऐवजी ही ऑफलाईन होणार आहे. सगळ्यात महत्वाचा उद्देश ध्यानात ठेवा मित्रांनो. आता कसं आहे, ह्यामध्ये 4 वर्षाची पदवी आता इन्क्लूड केलेली आहे. अगोदर कसं होतं तर 3 वर्ष ग्राह्य धरला जायचं, पण आता 4 वर्ष म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमचं 4 वर्ष, सॉरी ग्रॅज्युएशन हे 4 वर्षाचं असलं पाहिजे. आणि नंतर तुम्ही डायरेक्ट या जेवढ्या त्या 75% गुणांचं जर असेल पात्रता तर तुम्ही देऊ शकता. आता यामध्ये सवलत दिलेली आहे. रिझर्वेशन जो गट असतील त्यांना सवलत कुठे दिली, 5% दिलेली आहे. PhD प्रवेशासाठी SC असेल, ST असेल, OBC असेल, दिव्यांग असतील, EWS असेल आदी यांना 5% गुणांची सवलत दिलेली असं जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, यानुसार जर आता बघितलं आपण तर प्रत्येक विद्यार्थ्यानं कसून तयारी केली पाहिजे, कारण आता ऑफलाईन पेपर आहे. मित्र, PhDचं महत्व काय, कसे असते, त्याचा पर्याय काय, संशोधन केंद्रित आहे किंवा भरपूर प्रकारची माहिती आपण आता बघितली, किंवा त्याच्यामध्ये PhDचं काय डॉक्टरेट असते, ह्या गोष्टीचं तुम्ही अवलंबन ठेवा. आणि आपल्याला जे काय बदल केलेला आहे ते शासनाने असेल किंवा UGC ग्रँटने असतील त्याचा फायदा घ्या. माझं दुसरं काही म्हणणं नाही मित्रांनो. कारण का तर आता प्रत्येक जण आता अभ्यासाच्या, आता तो पिरियड आहे, कालावधी जो आताचा तो अभ्यासाचा, त्यामुळे त्यात योगदान करा आणि आपलं भवितव्य घडवा. जय हिंद मित्रांनो.